फायनल आपल्याला आजच संपवायचं आहे. सात ओव्हरचा सामना आहे. 7 ओव्हर. पहिला चेंडू घेऊन येतो तो आजिस आणि बॅटिंगला तो अख्तर. स्टार्ट करायचं. करा स्टार्ट करा. पहिला चेंडू अजितचा आणि एक धाव घेतली ती अख्तरनं. पहिल्या चेंडूवरती आणि स्ट्राईकला आलाय तर विजय. बॉलर येतो आजिस. पुढचा चेंडू अजितचा आणि हा मिडॉनच्या दिशेने गेलाय चेंडू. फिल्डर तिथं तैनात आणि थ्रो. 1 रन. धाव संख्या झाली ती 2. धावा झाल्या. रन संख्या झाली ती 3. समोरचा चेंडू विजूसाठी. विजूने खेळला तो 1 रनासाठी. धावसंख्या झाली ती 4 धावा. समोरचा चेंडू अजितचा. अख्तरसाठी हा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू होता. खूप सुंदर फटका. बॉल जातोय सीमारेषेकडे. 4 धावा. खूप सुंदर फटका सजविला. अख्तर सिद्दीकी हा एक खूप अनुभवी खेळाडू जो की भोकरदन तालुक्यावरून आलाय. सुंदर फटका खेळला अख्तरनी पूर्ण 4 धावासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना संघाचे कर्णधार अजीज आणि आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार. अजीज अख्तरसाठी. उंच गेलाय बॉल हवेत आणि आउट होताना अख्तर सिद्दीकी. आणि विजय स्पोर्ट भोकरदनला हा पहिला झटका अख्तर सिद्दीकी यांच्या रूपामध्ये. 8 रन स्कोरवरती पहिला विकेट विजय स्पोर्ट भोकरदन. खूप सुंदर झेल असरार पूर्ण करताना आपल्या संघासाठी. समोरचा फलंदाज. नाव सांगा भाऊ. संघाचा एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवावा ही विनंती. फलंदाजाचं नाव सांगा एकदा. मनोज संघाचा नवीन खेळाडू. हा बॉल मनोजसाठी यॉर्कर लाईनचा बॉल होता. खूप सुंदरपणे खेळून काढला या बॉलला मनोज यांनी 1 रनासाठी. आणि याच सोबतच ओव्हर संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा 1 गडी बाद विजय स्पोर्ट भोकरदन या संघाचा. बघूया समोरचा षटक कोण घेऊन येत आहेत. शाहिद सर.
शाहिद सर समोरचा षटक घेऊन येत आहे. सामना करतील मनोज. विजय स्पोर्ट भोकरदन यांचा आयकॉन खेळाडू. बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. मनोज सामना करतील शाहिद सर यांच्या गोलंदाजीचा. शाहिद सरचा हा पहिला चेंडू मनोजसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला बॅटवरती आला नाही, तरी पण एक धाव पूर्ण करताना दोन्ही खेळाडू बिजू आणि मनोज. विजय स्पोर्ट भोकरदन यांचे चालक मालक विजू. उचलून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स होता, पण अगोदरच आपल्या क्रीजवरती सुरक्षितरित्या पोहोचले विजू. हा चेंडू शाहिदचा. विजूचा साठी लेग साइडचा बॉल होता, उचलून मारलाय. पूर्ण 6 रनासाठी खूप सुंदर फटका सजवला विजय यांनी. आणि याच 6 धावांच्या मदतीने टीमचा स्कोअर पोहोचलाय तो 16 रन. एक गड्याच्या नुकसानीनंतर. एक 1.3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. शाहिद सर इनिंगचं दुसरं षटक पूर्ण करताना आणि खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय विजय. बघूया ह्या चेंडूवर तो काय करतोय. हा बॉल शाहिदचा. उचलून मारलाय लेग साइडच्या दिशेने. खूप सुंदर फटका. बघूया फिल्डर थांबवण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी खेळाडूची. बाउंड्री चेक. एक मिनिट, बाउंड्री चेक होतीये. अंपायरांना विनंती आहे. या 4 धावा आहेत. एक मिनिट चेक होत आहेत. अजिंठा संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, तुम्ही 2 मिनिटांसाठी इकडे यावं स्क्रीनवरती. आपण कॅमेराचा खर्च कशासाठी करतोय. हा चेंडू 4 धावांसाठी गेलाय. कृपया प्रेक्षकांनी कोणतेही डिसिजन देऊ नये. आपण कॅमेरामध्ये पाहतोय. हा चेंडू पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने होता. पंचांचा निर्णय वाईड बॉल. याच सोबतच रणसंख्या 21 धावा. एक गडीच्या नुकसानीनंतर विजय स्पोर्ट भोकरदन. हा चेंडू शाहिद सरचा विजूसाठी. पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न.
पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नसल्याने हा चेंडू डॉट झालाय. ओव्हरचा शेवटचा चेंडू शाहिदचा विजयसाठी पुन्हा उचलून मारलाय विजूने. खूप सुंदर फटका, पूर्ण 6 धावांसाठी खूप सुंदर फटका सजवला विजू यांनी. आणि याच सोबतच रणसंख्या वाढतीये ती 27 धावांवरती. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांमध्ये दररोज मैदानावरती उपस्थिती दर्शवणारे बालूभाऊ सपकाळ, बंडू शेठ सपकाळ यांचं मनपूर्वक स्वागत कमिटीतर्फे. गजू काका सपकाळ यांचीही उपस्थिती दररोज आहे मैदानावरती. पहिल्या दिवसापासून ते आज शेवटचा 10वा दिवस आहे. निखिल अगली ओवर लेकर तैयार निखिल. बहुत ही शानदार गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, कुछ समझ में नहीं आया बैटर को. बॉल सीधी कीपर के दस्तों में. अगला गेंद लेकर तैयार निखिल. बहुत ही शानदार गेंद थी, अपील होती हुई. बैटिंग रिव्यू आया है व्हाइट का. ये बॉल वाइड. थर्ड अंपायर का फैसला, वाइड गेंद है. उसी के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 28 रन. बैटिंग रिव्यू सक्सेसफुल. अगली गेंद लेकर तैयार निखिल. ये भी शानदार गेंद थी. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए निखिल. मनोज के लिए गेंद. बहुत ही शानदार उठा के मारा बॉल. गेंद हवे में. अरे बेहतरीन कैच. उसी के साथ दूसरा झटका लगता हुआ बोकरदन सीसी को मनोज के रूप में. बहुत ही शानदार कैच ली. जेडी जुनेद.
देखते हैं ग्रामीण सीसी भोकरदन कौन से बल्लेबाज आते हैं अपने विजय स्पोर्ट भोकरदन के संग के बैटर। अगले बैटर अंकुश, देखते अपनी टीम के लिए कितने रन जोड़ पाते। तो आइकॉन खिलाड़ी विजय स्पोर्ट के भोकरदन संघ से आइकॉन खिलाड़ी आते हुए अभी अंकुश। निखिल की ये अच्छी ओवर चलती हुई, 3 गेंदों में सिर्फ सिंगल रन देते हुए अगली गेंद निखिल की अंकुश के लिए। ये भी शानदार गेंद थी, प्लेड करते हुए लेग साइड की तरफ। बॉल जब तक फील्ड करते तब तक सिंगल रन चुराते हुए दोनों बैट्समैन, बहुत ही शानदार फील्ड करते हुए। अगली गेंद निखिल की विजय के लिए। विजय ने अच्छे तरीके से बैटिंग की है, 7 गेंदों में 19 रन बना चुके हैं अभी तक। ये भी उठा दिया, गेंद हवा में, फील्डर नो मैन लैंड्स में गिरी गेंद। जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन चुराते हुए दोनों बैट्समैन। अच्छी रनिंग द बिटवीन द विकेट, एकदम से स्कोर इक्का दुक्का में चल रहा है अभी विजय स्पोर्ट का। अगला गेंद निखिल का, पीछे घुमाते हुए बॉल जाती हुई स्कोर लेग की गेंद दिशा में। ओ अच्छी फील्डिंग, पैरों से फील्डिंग करते हुए। अच्छी फील्डिंग, उसी के साथ ओवर समाप्त। स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 33 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 33 रन, 2 विकेट। अजिंठा संघ ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है। भोकरदन संघ को बहुत ही कम रन खर्चे, 33 रन 3 ओवर। अब देखते हैं अगली ओवर कौन लेकर आते हैं अजिंठा संघ से। एक 3 षटकारासाठी 101 VW सरकून ऑफर आलेली आहे भोकरदन संघासाठी। बघूया, लगातार 3 6 मारायचा 101 रुपयाचं पारितोषिक भेटन आपल्याला। नवीन गोलंदाज अजीज इनिंगचा 4था ओव्हर घेऊन येताना सामना करेल तो अंकुश। उचलून मारलाय, खूप सुंदर फटका अंकुश यांच्या बॅट मधून 1 रनासाठी। संघाची धावसंख्या वाढती ती 34 रन। 2 गडांच्या नुकसानीनंतर पुढचा चेंडू अजितचा विजूसाठी। खूप सुंदर फटका विजू यांच्या बॅटमधून 1 रनासाठी। खूप चांगली गोलंदाजी करताना अजीज। ग्राउंड वरती स्नेह भोजनाचा आनंद घेताना आमचे प्रेक्षक आणि त्याचसोबत खूप सुंदर फटका या ठिकाणी पूर्ण 6 धावांसाठी अंकुश हा संघाचा आयकॉन खेळाडू, जो की आलाय घाट नंदऱ्या या ग्रामीण गावातून।
समोरचा चेंडू अजितचा, पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खेळाडू त्याच्या खाली आणि हा झेल सुटला. रनआउटचा पण प्रयत्न, पण 2 रन पूर्ण केलेत अंकुश आणि विजूनी. ती गाडी समोर घ्या अशी विनंती आहे. संघाची धावसंख्या वाढती, ती 43 रन. 2 गड्यांच्या नुकसानीनंतर खूप चांगली फलंदाजी करताना अंकुश आणि विजू. हा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, पण सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. हा चेंडू अजितचा, खूप सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने सजवलाय अंकुशांनी. तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण निखिल द्वारा. आणि याच सोबतच 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि जेवणाचा आनंद घेताना आमचे प्रेक्षक बंडूशेठ सपकाळ आणि बालूभाऊ सपकाळ, यामध्ये 44 धावा 2 गड्यांच्या नुकसानीनंतर. यामध्येच आपण बघू शकतो की क्रिकेटचा आनंद, क्रिकेट पाहण्याचा आनंद या प्रेक्षकांमध्ये किती आहेत. जेवायला वेळ नसल्याने डबा घेऊनच ग्राउंडवरती पोहोचलेत आमचे प्रेक्षक. आणि खूप सहकार्य पण यांचा संपूर्ण कमिटीला लाभलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. यानंतरचे रंगणारे सामने, पहिला सेमीफायनल द ग्रेट मराठा हिसोडा वर्सेस श्रीराम सेना हट्टी. त्याच्यानंतर स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल शहरी गटातून जय महाराष्ट्र जालना वर्सेस, या दोन्ही संघांमधून जो जिंकणारा संघ असेल त्यांच्यात होईल. आणि स्पर्धेचा फायनल हा शहरी गटात आणि ग्रामीण गटात होणार आहे. स्पर्धेच्या नियमानुसार ग्रामीण गटाला फायनलसाठी 3 आयकॉनची मुभा आपण अगोदरच दिली आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर सामना सुरू होताना आणि पंचांना विनंती आहे की सामना लवकर सुरू करायचा आहे, लवकर संपवायचा देखील आहे, कारण आपल्याला आज फायनल खेळवायची आहे. छत्रपती चषकाची फायनल आजच होणार आहे. तर समोरचा षटक घेऊन येते निखिल, त्याचा सामना करेल अंकुश. उचलून मारलाय, खूप सुंदर फटका अंकुश यांच्या बॅट मधून, पूर्ण 6 धावांसाठी. खूप सुंदर फटका सजवला अंकुश यांनी. आणि याच सोबतच धाव संख्या वाढतीये, ती 50 रन. पुन्हा उचलून मारलाय, बघूया. फिल्डर त्याच्या पाठी, पूर्ण 6 धावा. झेल सुटताना या ठिकाणी जर आणखी अंकुश एक षटकार मारतील तर प्रमोद भाऊ बोर्डे यांच्याकडून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर होताना, आणि त्याच सोबत VW सर यांच्याकडून सुद्धा 3 षटकांसाठी पहिलंच प्राइज आलेलं आहे. बघूया अंकुश
ह्या षटकामध्ये ह्या चेंडूमध्ये आणखी एक सिक्स मारताय की नाही आणि बक्षिसाचे मानकरी होताय की नाही
ष- एक इनिंग समाप्तीनंतर विजय स्फोट भोकरदन यांनी 95 रन बनवले आहेत. 96 रनांचं लक्ष अजिंठा या संघासाठी असेल. त्यांना 42 चेंडूमध्ये 96 रन्स बनवायचे आहेत. हा सर. हा चालू आहे मॅच. एक इनिंग संपली, दुसरी इनिंग स्टार्ट करायची. सलामीचे खेळाडू कोण येत आहेत तर कालची 100 नाही मारणार पण 90-95 तर असं बोलू बाबा पुढे पडेल सिमेंटच्या गाडीने पडतात. सलामीचे खेळाडू आहेत अजीज आणि इस्माईल बॉन्ड. दोन्ही खेळाडू खूप तेज तर्रार फलंदाजी करतात. बघूयात आज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न करतायत ते. विजय स्फोट यांनी पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 95 धावा काढल्यात. अजिंठा संघाला ही मॅच जर जिंकायची असेल, क्वार्टर फायनल जर जिंकायची असेल तर 96 धावांचं लक्ष विजय स्फोट भोकरदन या संघाने त्यांना दिलंय. बघूया की ते 7 षटकामध्ये 96 धावा करताय की नाही. नाही मला उपवास आहे आज. गुरुवार टोमॅटो जास्त झालं चालतं. टोमॅटो चांगलं माझ्या डोळ्यासमोर ठेवलंय. सामन्याचा पहिला षटक घेऊन येत आहेत सुमित. स्ट्राईकवर असतील अजीज, नॉन स्ट्राईकला इस्माईल बॉन्ड. दोन्ही मोठे खेळाडू अजिंठा संघाचे. आणि बॉलर असेल सुमित. सुमित आपल्या बॉलिंग लाईनअप वरती आणि आमचे मित्र आरिफ सर इंस्टाग्राम वरती त्यांचा व्हिडिओ टाकताना, अजंता न्यूज हे चॅनल आहे त्यांचं यूट्यूब वरती, इंस्टा वरती, कृपया त्यांना पण फॉलो करा. सामन्याचा पहिला चेंडू, आपल्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येताना सुमित
सामना करेल अजीज. बघूया इनिंगची सुरुवात किती धावाने होती ती. सामन्याचा पहिला चेंडू सुमित यांचा उचलून मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने हा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेनेही मारण्याचा प्रयत्न केला अजीजांनी, पण बॉलचा आणि बॅटचा काहीही संपर्क नसल्याने हा निर्धाव चेंडू जाताना या ठिकाणी पुढचा चेंडू सुमितचा अजीज यांच्यासाठी. उचलून मारलाय. खूप सुंदर फटका. पूर्ण 6 धावासाठी अजीज यांचा. काय सुंदर फटका खेळलाय अजीज यांनी. इनिंगची धावसंख्या 6 रनांनीच वाढली. न उचलून मारण्याचा प्रयत्न अजीज यांचा, पण चांगला संपर्क नसल्याने रनआउटचा चान्स पण देखील. पण जोपर्यंत फिल्डर बॉलला थ्रो करतील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू सुमित यांचा अजित साठी. न उचलून मारलाय. पूर्ण 4 धावा. खूप सुंदर फटकेबाजी दिसायला मिळतीये अजीज यांच्या बॅट मधून. तत्सोबतच धावसंख्या 12 रनांवरती पोहोचली. पहिल्याच षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. मयूर जे की संघाचे अनुभवी गोलंदाज थोडस मार्गदर्शन करताना सुमित यांना. बघूयात समोरच्या चेंडूवरती अजित काय करता येते. हा चेंडू सुमित यांचा अजित साठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू जाताना या ठिकाणी ओव्हरचा शेवटचा चेंडू. अरे मालक आले ना, मोठे मालक छोटे मालक आहेत आमच्याकडे. दम्बाना अजित भाई. एक ओव्हरच्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. बिना गड्याच्या नुकसानीनंतर काय ते ना, ते 2 कॅमेरे चालू राहते ना. बघूयात समोरचं षटक विजय स्पोर्ट संघाकडून कोण घेऊन येत आहेत. तर आवाज देणार रे बॉलरचा. अरे बॉलरचं नाव सांगा. दत्ता आहे का वो? तुम आगे क्यों बैठे? दत्ता पटेल. दत्ता पाडळे संघाचा दुसरा षटक घेऊन येताना जेवण करून ये ना. जेवण करून लवकर.
दत्ता पाडळ यांचा सामना करतील अजीज यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा काढलेल्या होत्या. पहिला बॉल अजीज साठी फुलटॉस बॉल पूर्ण 6 रनासाठी जाताना या ठिकाणी आहे ना अरे ये काय कुला आता हे बॉलर तू हा चेंडू दत्ताचा अजीजसाठी पुन्हा फुलटॉस चेंडू, पण बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क नसल्याने चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी. वापसी करताना बॉलर दत्ता. हा चेंडू दत्ताचा अजीजसाठी उचलून मारलाय अजीजने ऑफसाईडच्या दिशेने आणि पूर्ण 4 धावासाठी हा चेंडू जाताना. खूप सुंदर फटकेबाजी दिसायला मिळते छत्रपती चषकाच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये अजीज यांच्या बॅट मधून. याच सोबतच संघाची धावसंख्या वाढून झाली ती 23 धावा. याच्या ऑब्जेक्शन घेत होतं ना त्या दिवशी, काल का परवा दिवशी किलो भाज्या घेत होतं ना. त्याच्यावर कशा ऑब्जेक्शन घेऊन राहिले. हा चेंडू न उचलून मारलाय पूर्ण 6 धावासाठी. खूप निराशाजनक प्रदर्शन गोलंदाज दत्ता पाडळे यांच्याकडून बघायला मिळतंय आणि तेवढीच सुंदर फटकेबाजी अजीज यांच्या बॅट मधून संपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळतीये. पटापट टाका 2 बॉल और 2 पे 2 ना भैया. पट्ट्याला नाही का आपला काय नाही आज बाकी संपला नाही. 2 बॉल करतो ना मग बंद होईल. ए चला लवकर. अंपायर कॉल थोडं स्पीड अप. खूप सुंदर फटकेबाजी बघायला मिळतीये अजीज यांच्या बॅट मधून. बघूयात
मोरच्या चेंडूवरती किती धावा अजित याड यांच्या बॅट मधून निघतील तर हा चेंडू दत्ता यांचा अजित साठी खूप सुंदर फटका पण बॉल हवेमध्ये आणि हा सुंदर झेल सुमित यांचा पुढे जिंकू शकते त्याला. आणि याच बॉल वरती अजीज यांची युट्यूबवर पाहा मग युट्यूबवर येऊ राहील बरोबर. एक बॉल वर बदलली आहे ना? एक पण बाकी होता ना. नाही नाही. 29 तुझी का? हे टाइमपास करा. अशीच. हा. काय? लाईट गेली असल्याने थोडासा व्यत्यय येतोय. चला स्टार्ट. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे की सामना सुरू करायचा आहे. अजिंठा 11 30 धावा एक खेळाडूच्या नुकसानीनंतर इनिंगचा तिसरा ओव्हर घेऊन येत आहेत मयूर शिंदे. सामना करतील इस्माईल बॉन्ड. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खूप सुंदर फटका खेळला तरीही थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी. आणि जोपर्यंत फिल्डर बॉल थ्रो करतील तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या आहे. आणि याच 2 धावांच्या मदतीनंतर 32 धावा एक गडी बाद अजिंठा 11. हा चेंडू मयूर यांचा खूप सुंदर चेंडू आणि दोन्ही फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. मी सांगू इच्छितो दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू अलाउड आहे. हा बॉल आहे आणि दोन्ही अजिंठा 11 या संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी त्यांनी गमावलाय. आता त्यांना रिव्ह्यू मिळणार नाही. हा चेंडू मयूर यांचा इस्माईल बॉन्ड साठी आणि दांडी 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 गुल. कॅच आउट होताना इस्माईल बॉन्ड. सुंदर असा झेल मोहित सर यांचा. नवीन खेळाडू मैदानावरती जाताना माधव. बत्तीस धावा 2 गड्यांच्या नुकसानीनंतर अजिंठा 11 इनिंगचा तिसरा ओव्हर पूर्ण करताना मयूर शिंदे खूप अनुभवी गोलंदाज मयूर आणि त्यांचा अनुभव कधीही संघाला फायदेशीर असतो. हा चेंडू मयूर यांचा माधवसाठी उचलून मारलाय माधवने. खूप सुंदर फटका पूर्ण 6 धावांसाठी. आणि मी सांगू इच्छितो माधव ही खूप चांगले फलंदाज आहेत.
खूप सुंदर फटकेबाजी करताना माधव आपल्या पहिल्याच चेंडूमध्ये संपूर्ण 6 धावा ठोकताना. बघूयात या समोरच्या चेंडूमध्ये माधव आपल्या संघासाठी किती धावा घेतायत ते. हा चेंडू मयूर यांचा माधवसाठी. पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि सुंदर असा झेल. खूप मोठा झटका अजिंठा संघासाठी आणि तेवढाच फायदेशीर विजय स्पोर्ट यांच्यासाठी. माधवला परतावा लागेल. 3 षटकाचा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 रन, 3 गडी बाद. अजिंठा 11. राहुल सुसर यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. राहुल सुसर. तर अजिंठा संघातर्फे नवीन फलंदाज शाहिद सर. नवीन फलंदाज क्रीजवरती येताना शाहिद सर, परंतु ओव्हर संपल्या कारणानं स्ट्राईकवर असेल फैजन. आणि गोलंदाजी मार्कवर विजू. जिंकण्यासाठी 24 बॉलात 58 रनांची आवश्यकता अजिंठा 11 संघाला. विजू यांचा चेंडू फैजनसाठी थोडासा व्यत्यय येतोय. हा चेंडू विजयांचा फैजनसाठी. उचलून मारण्याचा प्रयत्न, खूप सुंदर क्षेत्ररक्षण प्रभू घोडेद्वारा. रनआउटचा चान्स परंतु मिस करताना विजू. 1 धाव कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज. हा चेंडू विजूंचा शाहिद सरसाठी. उचलून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडताना. समोरचा चेंडू विजू यांचा फैजनसाठी. पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा एवढा चांगला संपर्क नसल्याने फक्त 1 धाव या ठिकाणी आली अजिंठा 11 संघाला. आणि एवढीच सुंदर गोलंदाजी करताना विजू आपल्या संघासाठी. जर अजिंठा 11 संघाला जिंकायचं असेल तर शाहिद सर यांच्या बॅटमधून सुद्धा धावा येणं गरजेचं आहे.
आणि उचलून मारला शाहिद सरनी. पूर्ण 6 धावेंसाठी हा चेंडू जाताना आणि विजू यांच्यावर हल्ला चढवलाय शाहिद यांनी. समोरील चेंडू पुन्हा उचलून मारलाय. पूर्ण 6 धावेसाठी शाहिद यांच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा 6. समोरील सामना ग्रामीण गटातून पहिला सेमीफायनल द ग्रेट. यानंतरचा सामना ग्रामीण गटातील पहिला सेमीफायनल द ग्रेट मराठा वर्सेस श्रीराम सेना हट्टी. दोन्ही कर्णधारांना विनंती की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे टॉस साठी यायचंय. आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण करताना दोन्हीही फलंदाज शाहिद सर आणि फैजन. चोपन्न धावा 3 गड्यांच्या नुकसानीनंतर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये 42 धावांची गरज अजिंठा 11 संघाला. आणि ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी. चला लवकर आवरायचंय आपल्याला. समोर आज फायनल खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे थोडं सहकार्य करा. ड्रिंक्स ब्रेक नंतर सामना पुन्हा सुरू होताना Patience is virtue. अठरा चेंडू मध्ये
42 धावांची गरज. हा ओव्हर घेऊन येताना सुमित ताराक. सामना करतील ते शाहिद. हा चेंडू सुमेध यांचा अजित साठी. आणि या पहिल्या चेंडूवरती दांडी गोल. दांडी 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 गोल. अंदाज क्रीजवरती येताना असरार. हा चेंडू सुमित यांचा असरार साठी. उचलून मारलाय असरार यांनी. फिल्डर चेंडूच्या खाली, पण पूर्ण 6 धावांसाठी. दुसऱ्या आपल्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा घेताना असरार. केशव की पेटीएम मतलब हा चेंडू सुमित यांचा असरार साठी. उचलून पुन्हा मारलाय आणि 6 धावा. सोप्पा झेल सोडताना मयूर. पंधरा बॉल चेंडू 2 6 असरार यांच्या बॅट मधून. हा चेंडू पुन्हा चेंडू हवेमध्ये. पुन्हा यंत्ररक्षक त्याच्या बॉल खाली आणि खूप सुंदर झेल.
मध्ये येऊ नये. मॅच सुरू ठेवा. वेळेचं बंधन सगळ्यांनी पाळायचंय. ग्रामीण विजय स्पोर्ट या संघाला पण विनंती आहे की लवकरात खेळ पुढं चालवावा. 12 चेंडू 23 धावा. बघूयात समोरचं षटक कोण घेऊन येत आहेत ते. थोडं स्पीडअप घ्यायचंय. विजू सर यांना विनंती आहे संघाचे कर्णधार की त्यांनी थोडं स्पीडअप घ्यायचंय. आणि हट्टी संघ एकूण वर्षात 365 भोकरदन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. बघूया समोरचा चेंडू. 6वं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी घेऊन येत आहेत मयूर शिंदे. बघूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करतो तर. आणि सामना करेल तो निखिल. निखिल या ठिकाणी 1 चेंडू आणि 1 धावेवरती या ठिकाणी फलंदाजी करतोय. आणि निखिलच्या सोबत या ठिकाणी फैजान 4 चेंडू आणि 8 धावावरती या ठिकाणी फलंदाजी करतोय. बघूया समोरचा चेंडू. मयूर शिंदे. सामना करेल तो निखिल. समोरचा चेंडू आणि खूपच सुंदर असा चेंडू या ठिकाणी मयूर शिंदेने आपल्या गोलंदाजी मार्फत या ठिकाणी टाकला. आणि निखिल हा या ठिकाणी क्लिंबोर्ड या ठिकाणी तंबूमध्ये या ठिकाणी परतलाय. या ठिकाणी अजिंठा 11 या संघाच्या 73 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या आणि 6 गडी या ठिकाणी त्यांची या ठिकाणी बाद झालेले आहेत. बघूया समोरचा फलंदाज या ठिकाणी निखिलची जागा घेण्यासाठी या ठिकाणी कोण येतात तर. अजून सुद्धा 11 चेंडू 23 धावाची गरज. खूप रोमांचक हा मुकाबला या मैदानावरती या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये छत्रपती चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये अब्दुल. निखिलची तो या ठिकाणी जागा घेईल. बघूया अब्दुल आपल्या संघासाठी या ठिकाणी काय योगदान या ठिकाणी देतो तर. अजून सुद्धा अजिंठा 11 या संघाला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि तब्बल 23 धावाची गरज. बघूया मयूर शिंदे गोलंदाजी मार्कआउटवर या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी सज्ज. आपल्या 6व्या षटकाचं दुसरा चेंडू या ठिकाणी या चषकामध्ये तो या ठिकाणी टाकत आहेत. बघूया समोरचा चेंडू. मयूर शिंदे फलंदाजीसाठी या ठिकाणी अब्दुल. खूपच सुंदर असा चेंडू आणि तितकाच सुरेख असा सोपा झेल या ठिकाणी सुटला आणि
धाव बाद या ठिकाणी फैजान या ठिकाणी झालेले आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला या सामन्यामध्ये आतापर्यंत या ठिकाणी बघायला मिळतंय. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी या गोलंदाजांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळवून दिल्या आणि या ठिकाणी मॅच विनिंगची गोलंदाजी या ठिकाणी हा गोलंदाज आपल्या संघासाठी या ठिकाणी करत आहेत. तितकाच सुरेख असा सोप्पा झेल या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी सुटला आणि या ठिकाणी धावबाद या ठिकाणी या फलंदाजाला या ठिकाणी केलेला आहे. चला सर्वांना विनंती आहे की लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामने या ठिकाणी वेळेवरती या ठिकाणी खेळवायचे. यानंतरचा होणारा सामना हिसोडा वर्सेस हट्टी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी पेंडॉलमध्ये यायचं आहे आणि आपल्या संघाचा या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. के सरांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी पेंडॉलमध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी जुनेद. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि तब्बल 22 धावाची गरज. बघूया समोरचा चेंडू मयूर शिंदे आपल्या संघासाठी या ठिकाणी काय करतात. तर जर आकाश शिंदेने आपल्या संघासाठी जर या ठिकाणी हॅट्रिक जर मिळवून दिली तर जगताप सर यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल. खूप बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी या चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघूया समोरचा चेंडू मयूर शिंदे आपल्या संघासाठी हॅट्रिक वरती हा गोलंदाज. 10 चेंडू 23 धावाची गरज. खूपच सुंदर असा चेंडू या ठिकाणी मयूर शिंदे आपल्या संघासाठी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 23 धावाची गरज. खूप रोमांचक असा हा मुकाबला या मैदानावरती शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये छत्रपती चषकामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी अपयशी या ठिकाणी झालेले आहेत. खूप सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी हा गोलंदाज आपल्या संघासाठी या ठिकाणी करतोय. समोरचा चेंडू मयूर शिंदे. 8 चेंडू आणि तब्बल 23 धावाची गरज. खूप सुंदर असा चेंडू या ठिकाणी. चेंडू जातो या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने आणि या ठिकाणी तितकंच खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला आणि रक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी अजिंठा 11 संघाला या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि या ठिकाणी फलंदाजाच्या मार्फत या ठिकाणी 4 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी जोडण्यात आल्या. बघूया समोरचा चेंडू मयूर शिंदे. खूपच सुंदर आणि खूपच सुरक अशी गोलंदाजी या ठिकाणी करत होता पण या ठिकाणी तितकंच खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि या ठिकाणी या संघाला 4 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 19 धावाची गरज. समोरचा चेंडू मयूर शिंदे. सामना करेल तो अब्दुल. पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या ठिकाणी समोरच्या दिशेने आणि तोपर्यंत या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आणि या ठिकाणी 6 षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावसंख्या पोहोचली ती या ठिकाणी 78 धावा. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावाची गरज. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी जीवाची पर्वा न करता या चषकामध्ये या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी या ठिकाणी लावत आहे आणि दोन्ही संघ या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी येऊन टेपलेला आहेत. बघूया हा सामना या ठिकाणी कोण घेऊन जात आहेत. तर या ठिकाणी हट्टी या संघाने टॉस जिंकलेला आहे. बघूया त्यांचा निर्णय या ठिकाणी आपल्यासाठी काय होतो. तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन
शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये आज आपण या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलचे मुकाबले या मैदानावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. बघूया समोरचं षटक या ठिकाणी विजय स्पोर्ट हा संघ आपल्या संघासाठी या ठिकाणी कोण घेऊन येत आहेत तर स्वतः आपल्या संघाचे कर्णधार विजय स्पोर्ट चे मालक या ठिकाणी आपल्या संघासाठी 7वं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. सामना करेल ते या ठिकाणी अब्दुल. बघूया आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार कोणत्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी करतात तर समोरचा चेंडू विजय. सामना करेल तो अब्दुल. खूप सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी तितकाच सुंदर असा फटका या ठिकाणी विकेटला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी जोडलेले आहेत. अजून जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि तब्बल 17 धावाची गरज. दोन्ही संघ या ठिकाणी या मैदानावरती विजय या ठिकाणी प्राप्त करू शकतात. बघूया या सामन्यामध्ये कोणता संघ या मैदानावरती बाजी मारेल तर हा सामना जर या ठिकाणी आपल्या संघाचे कर्णधार विजय यांनी जर हा सामना जिंकून दिला तर जगताप सरकडून या ठिकाणी त्यांना तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी मयूर शिंदेने या ठिकाणी खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे आणि तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी पूर्ण केल्या. अजून जिंकण्यासाठी या ठिकाणी अजिंठा 11 संघाला 4 चेंडू आणि तब्बल 15 धावाची गरज. बघूया फलंदाज आपल्या संघासाठी या ठिकाणी काय करतात तर खूपच सुंदर असा चेंडू या ठिकाणी फलंदाज बीट होत आहेत. 3 चेंडू आणि 15 धावाची गरज. या ठिकाणी विजय यांना जगताप सरकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 3 चेंडू आणि 15 धावाची गरज. सॉरी 3 चेंडू आणि 16 धावाची गरज. खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्या संघासाठी स्वतः कर्णधारांनी या ठिकाणी केलेले आहेत. आता मैदान फुलणार, आवाजही घुमणार, कोणी जिंकणार कोणी हरणार, क्रिकेटचं वेळ कधीच नाही संपणार असा हा सामना या मैदानावरती छत्रपती चषकामध्ये या शिवनगरी जळगाव सपकाळामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खूप रोमांचक असा मुकाबला. हट्टी संघाने या ठिकाणी टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. खूपच सुंदर अशी या ठिकाणी यष्टिरक्षक या ठिकाणी बीट होतो आणि चेंडू जातो या ठिकाणी सीमारेषेकडे 4 धावेसाठी. बघूया या ठिकाणी 1 चेंडू आणि 11 धावाची गरज. खूप सुंदर सॉरी खूप सुंदर असा मुकाबला या ठिकाणी विजय स्पोर्ट या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे. खूप रोमांचक अशी गोलंदाजी या ठिकाणी या संघाने आपल्या संघासाठी या ठिकाणी केलेली आहे.
इसोडा संघाला विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रथम आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज, आज माझ्या या राजाची जयंती. त्याच राजाच्या नावानं या ठिकाणी छत्रपती चषकाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच